आलाय। रात्री आरेमध्ये झाडे तोडायला सुरुवात झाल्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता मुलुंडकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आणि अद्यापही आरेमध्ये पर्यावरणप्रेमी दाखल होत आहेत। मुंबई हायकोर्टाने आरे विरोधातल्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर रात्रीच आरेमध्ये झाडांची कत्तल करायला सुरुवात झाली। आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे। आरेमध्ये रात्री झाडांची कत्तल करण्यास सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पर्यावरणप्रेमींनी गर्दी केली। यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली। आंदोलक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। आरेमध्ये प्रशासनाने रात्रीच्या अंधारात झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे। मेट्रो कारशेडसाठी रात्री झाडं तोडण्यात आली याचा आदित्य ठाकरेंनीही निषेध केलाय। सोशल मीडियावरून त्यांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। जो प्रकल्प अभिमानानं कार्यान्वित व्हायला हवा होता त्याची सुरुवात रात्रीच्या अंधारात पोलिसांच्या पहाऱ्यात करावी लागते हे लज्जास्पद असल्याचं ट्विट त्यांनी केलंय। नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली नाहीये। शेवटच्या क्षणापर्यंत बावनकुळे मुख्यमंत्र्यांसोबत होते, मात्र त्यांची उमेदवारी का देण्यात आली नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। त्यामुळे बावनकुळे यांचे समर्थक संतापलेत। काही काळ कोराडी परिसरात बावनकुळेंच्या समर्थकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे तणाव वाढला होता। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी भरलेला डमी उमेदवारी अर्जाचं पुढे काय होणार हाही प्रश्न आहे। महायुतीचा अधिकृत फॉर्म्युला अखेर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। भाजप 150, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांना 14 जागा असा महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। तसंच यावेळेला मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना कडक शब्दामध्ये इशारा दिलाय। व्यापक हितासाठी अनेक जागांवर तडजोड करत युती केल्याची कबुली यावेळेला उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तसंच छोटा की मोठा भाऊ यापेक्षा नातं जपणं महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हटले। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, ओबीसी, कुणबी, वंजारा, तेली, माळी आदी समाजाच्या नेत्यांबरोबर महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर वांद्र्यातल्या रंगशारदामध्ये त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट सुरेश माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करायचं वरळी बीडीडी चाल ते पदयात्रा काढत माने यांनी अर्ज भरला। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक हे उपस्थित होते। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज भरला। यावेळेला त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केलाय। राज्यभर एका ताकदीनं आणि एकाच पेशानं लढणारे शिवसेना आणि भाजप कोकणात एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं दिसतंय। नितेश राणेंच्या भाजप उमेदवारीमुळे कणकवलीत शिवसेना आक्रमक झाली। नितेश राणेंविरोधात शिवसेनेनं सतीश सावंतांना उभं केलंय। सतीश सावंत यांनी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। दरम्यान त्याआधी नितेश राणेंना भाजपनं एबी फॉर्म दिल्यानंतर राणेंनी कणकवलीमध्ये मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत आपली खदखद व्यक्त केली आहे। माझ्या जिल्ह्यात उमेदवार देतानाही मला विश्वासात घेतलं जात नाही, माझा एकही उमेदवार दिला नाही असा संताप निरुपम यांनी व्यक्त केलाय। तसंच ज्यांची जिंकून येण्याची क्षमता नाही अशांना तिकीट दिली असून दिल्लीतले लोक कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे शोधण्याची गरज असल्याचं म्हणत त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून आणि खांद्यावर भगवा झेंडा घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। ऐरोली विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री गणेश नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळेला महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। ऐरोली मतदारसंघातील शिवसेनेचे नेते विजय चौगुले, शिवसेनेच्या 20 नगरसेवक आणि अनेक कार्यकर्त्यांसह रॅलीत सहभागी झाले। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटलेत। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वतंत्र उमेदवार न देता मनसेचाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। कोथरूडमधील मनसेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदे यांना आघाडीनं पाठिंबा दर्शवलाय। बारामतीत भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या रॅलीवेळी एकटं गाठत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर यांची रॅली रद्द करण्यात आली आणि यामुळे ऐन निवडणुकीच्या प्रचारात मोठा राडा पाहायला मिळाला। राज ठाकरेच माझं दैवत आहेत आणि राहतील असं विधान मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले नितीन नांदगावकर यांनी केलंय। राज ठाकरे यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळे मनसे सोडल्याचं त्यांनी सांगितलं। सोशल मीडियावर खळखट्याक फेम अशी ओळख आहे। त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनसे का सोडली अशी टीका त्यांच्यावर होती आणि त्यानंतर त्यांनी ते उत्तर दिलंय।
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गुरुवारी त्यांनी मोठी रॅली काढली। त्या रॅलीला शरद पवार हे उपस्थित होते, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना गुरुवारी अर्ज दाखल करता आला नाही। औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने कादिर मौलाना यांना उमेदवारी जाहीर केली आहे। कादिर मौलाना यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भव्य रॅली काढण्यात आली। औरंगाबाद मध्य हा सेनेचा बालेकिल्ला होता, तो एमआयएमनं खालसा केला होता, त्यामुळे सेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। ठाण्यात मोठं शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होतं। कोपरी पाच पखाडी मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ येवळा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला। भुजबळ यांच्या उमेदवारी अर्ज भरताना समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय। भाजप प्रवेशानंतर विखे पाटील पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे। मुनगंटीवार यांच्यासोबत यावेळेला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये ते सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात लढणार आहेत। अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मतदार आपल्याला विकास कामाच्या जोरावर विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाताभाऊंनी कार्यकर्त्यांना जसं प्रेम दिलं, जसं काम केलं तसंच करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं। अखेर नितेश राणेंना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत नितेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नितेश राणे यांच्या रॅलीमध्ये समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। बिग बॉस फेम अभिजित बिजुकले यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात अर्ज भरलाय। शिवसेनेचे कोपरी पाच पखाडी मतदारसंघाचे उमेदवार एकनाथ शिंदे यांचं निवडणूक कार्यालयात प्रतिज्ञापत्र दाखल झालंय। तळेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरण्यापूर्वी विश्वजित कदम यांनी पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळाचं सहकुटुंब दर्शन घेतलं। सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने शहरातून पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। रावेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनिल छबिलदार चौधरी यांनी शुक्रवारी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यापूर्वी अनिल चौधरी यांची प्रचार रॅली काढण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप अडसळ यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय। नामांकन रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांची गर्दी होती। या मतदारसंघात गेले 3 टर्मपर्यंत असलेले विद्यमान काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासोबत त्यांची सरळ लढत होणार आहे। अमित शहांना वाटले आता पवार साहेबांना घाबरवून सोडून त्यामुळे ईडीची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र पवार साहेबांना घाबरत ईडीने चौकशीची गरज नसल्याचा मेल केला अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अमित शहांवर केली आहे। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आले होते आणि त्याच सभेमध्ये ते बोलत होते। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर यांना उमेदवारी जाहीर होताच नाराजीचा सूर उमटू लागलाय। भाजपने या मतदारसंघात मोठी शक्ती वाढवली होती आणि त्यामुळे कळमनुरी मतदारसंघ भाजपला सोडावा अशी मागणी करण्यात आली होती, मात्र ही जागा सेनेला दिल्यानं नाराज भाजप नेते माजी आमदार गजानन घुगे आणि माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपशी बंडखोरी करत एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे मदन भरगड हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। मदन भरगड हे अकोला महापालिकेचे माजी महापौर आहेत। निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला।
दौंड विधानसभा मतदारसंघात रासपचे आमदार राहुल कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गिरीश बापट आले असता एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांना तुम्हाला इतकी काळजी का वाटते असं खोचक उत्तर दिलं. कल्याण पूर्वचे भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. थोडक्यात विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये 3,754 उमेदवारांनी 5,163 नामनिर्देशपत्र दाखल केली आहेत. एकूण 5,534 उमेदवारांनी 7,584 नामनिर्देशपत्र दाखल केली अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री दिलीप शिंदे यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्यानं प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय होणार नाही आहे. हा ब्लॉक मध्यरात्री घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळेला देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेद्वारा वसई आणि भाईंदर स्थानकांदरम्यान चालवण्यात येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावर शनिवार आणि रविवार ऑक्टोबर मध्यरात्री 12:30 ते 4 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या आणि परवा आणि मंगळवारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये शनिवारी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ वणीच्या सप्तशृंगी गडावरील आरतीपूर्व आराधना अर्थात खडकबाण सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झालेले आहेत. गाभाऱ्यामध्ये आरतीची तयारी सुरू असताना देवीची आराधना करत होणारी देवीची स्तुती अर्थात खडकबाण ही परंपरा आजही जपली जाते. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.